आम्ही चाललो आहे आता ताईओ फिशिंग विलेजला. बस नंबर 21ला चाललो आहे आम्ही. ताईओ फिशिंग विलेज बाजूलाच बस टर्मिनस आहे. वॉशरूम वगैरे पण सगळं अवेलेबल आहे. हो, इथे वॉशरूम फॅसिलिटीज पण मस्त आहे एकदम. थोड्या थोड्या टाईमवरती आहे. सॅनिटायझेशन पण खूप चांगलं आहे वॉशरूमचं. इथूनच बिग बुद्धा, कोलिन मॉनेस्ट्री, 100 बुद्धा सगळं कव्हर केलंय. बरीच मोठी लाईन आहे. होप्सो एका ह्याच्यात जातील सगळे. ताईओ विलेज. Bố lục trạm hay trúng trạm là 12分鐘咋喎？ 係啊， 我呢個 काय लिहिलं नाही. 口到爆。 真㗎。呢度落去上去即係落總站啦。 हां, शेवटला एकदम लास्ट. 係啊，你 बस येऊन या बरोबर. इथे बस. हां, असं बाहेरमध्ये बसेल. 19 HKD 19.2 HKD आम्ही जस्ट पे केले बस पर पर्सन. म्हणजे साधारण 200 रुपये आहे. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे पण एकदम इझी सगळं दिलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे काय कन्फ्युजन नसतं काहीच. फर्स्ट स्टॉप आहे जो टर्मिनस आहे आणि इथून जो ताईओ विलेज आहे तो लास्ट स्टॉप आहे. फायनली आम्ही उतरलो बसमधून. 5-10 मिनटाचे 19 HKD घेतले त्यांनी. ठीक आहे, AC बस आहे म्हणून आणि थोडंसं महाग आहेच ऑलरेडी. ते दिसते माझ्या मागे ते बस टर्मिनस आहे. आणि इथून आतमध्ये एंट्री आहे फिशिंग विलेजची. फिशिंग विलेज बोट राईड वगैरे आहे इकडे. ते बोट्स वगैरे आहेत आतमध्ये डॉल्फिन बघण्यासाठी. वेगवेगळे प्राईस आहेत पर पर्सन. आय थिंक 50 HKD 500 रुपये बोट राईडचे. हे आय थिंक इकडचं मार्केट आहे. हे बघा सुकट ठेवले. एक पॅकेट 20 HKDला बघा केवढी. 200 रुपयाला. आपल्याकडे आणून घेतली पाहिजे. हे सुकवलेले स्टारफिश आहे. त्याचे पापड बनवून देतो. हे फिश सुकवून बनवलेले पापड वाटत आहेत. काय काय बनवलं आहे फिशच्या इकडे. हा मला वाटतं मागून तो मोठा असतो तो स्टिंग्रे. सगळं सुकवलेलं आहे.
ऑयस्टर्स, शिंप्या, एक वेफल, हां हां. हे इकडचं हिस्टॉरिक आणि कल्चरल शोरूम आहे. ताई जे विलेज आहे त्याचं जे जुने प्रोडक्ट्स आहेत ते इथे डिस्प्लेला ठेवलेत बघण्यासाठी. इथे सगळ्या कंट्रीचे नोट्स ठेवलेले आहेत डिस्प्लेसाठी. इंडियाचे 10 रुपये पण ठेवले आहेत इथे. वा. हे ऑक्टोपस आहे सुकवलेलं, एकदम पतलं केलंय आणि सुकवलंय ते. सगळे सुकवलेले मच्छी आहे, सगळं अजूनपर्यंत तरी सगळे सुकवलेलेच मच्छी बघितले. सी हॉर्स पण आहे इकडे, छोटे छोटे सी हॉर्स ठेवलेत. सगळे प्रकारचे मासे आहेत सुकवलेले सगळे, हे पण छोटे छोटे सी हॉर्स आहेत. महाग आहे पण ॲक्च्युली खूप. ऑक्टोपस, हे माझे छोटे मासे. ते बघा कसे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सगळे. ते वेगळे ते वेगळे. इडलीला त्यांनी राईस केक दिले. विथ पीनट, विथ फ्रेश मँगो. मच्छी 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 खेकडे पण आहेत. कलर खूप तिकडे छोटे आहेत मोठे आहेत. सगळ्यांना ऑप्शन लावून ठेवलं आहे.
सगळं बघून खावंसं वाटतंय. तुम्ही बघू शकता ही सगळी लाकडाची घरं आहेत आणि सगळे पाण्यात आहेत, जे किनाऱ्यावर आहेत ते सगळे. थँक्यू. हे ताई ओ मार्केट स्ट्रीट आहे. गावातून शहरात आल्यासारखं. हे बघ, माझे हां, माशांची. पहिल्यांदाच बघितलं हा पफर फिश गॉगल लावलेला आहे. हां, समुद्रातले खेकडे. एवढ्या सर्व ठिकाणी मासे विकत आहेत, पण सगळ्या ठिकाणी एवढं क्लीन आहे, वास पण असं एकदम माशांसारखं येत नाही इथे. आता आम्ही टायो फिशिंग विलेजमधून बाहेर पडलो आहे. आता आमची ॲक्च्युली रिटर्न केबल कारची तिकीट नाही आहे, आम्ही सिंगल वेज ठेवलं होतं, कारण येताना आम्ही एक वन वे बाय केबल कार आणि जाताना बसनी असं जायचं विचार केलं, कारण ते कसं घाटातून वगैरे जाणार, बस व्ह्यू मस्त असेल असं एक्सपेक्ट केलं आहे, त्याच्यामुळे आम्ही बसने जायचा विचार केला आहे. तर बाजूलाच टर्मिनस आहे, बससुद्धा लागली आहे. हे बघा 11 नंबर टंगचंगला 11 नंबर बस आहे ही. ती टंगचंग MTRला जाईल. $23 चार्जेस आहेत टायो फिशिंग विलेजवरून टंगचंग सेंटर टाउन सेंटरला. 23 म्हणजे अराऊंड $250 आहे पर पर्सन.